श्री स्वामी समर्थ. प्रिय मित्रांनो, चला पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. जो कोणी भक्त आजचा हा संदेश पूर्ण निष्ठेने शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या सर्व खऱ्या आणि सात्विक इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील आणि त्यांच्या आयुष्यातून सर्व दुःख, सर्व संकटे कायमचे दूर करतील. आणि जो कोणी भक्त या व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात असा अखंड आनंद वरसवेल जो कधीही संपणार नाही. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे व्हिडिओ आपण सुरू करूया. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा माणूस आपल्या स्वाभिमानासह आणि सत्याच्या बाजूने उभा राहू शकतो, म्हणजेच आपल्या इज्जतीवर आणि खरेपणावर ठाम राहतो, तेव्हा जगाने केलेली अवहेलना म्हणजेच जगातील लोकांचे दुर्लक्ष त्याला खाली पाडू शकत नाही, त्याला कमकुवत करू शकत नाही. कारण त्याचं मूळ आजपर्यंत पक्की झालेली आहेत, पण आतून खूप ताकदवर झालेला असतो. जगाचा स्वभावच बदलण्याचा आहे, ते नेहमी बदलत असते. आज जे सोबत आहे ते उद्या तुमच्याशी परकेपणाने वागू शकतात, तुमची साथ सोडू शकतात. आज जे तुमचं कौतुक करतात, तुमची स्तुती करतात, तेच उद्या तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुम्हाला नावे ठेवतील, तुम्हाला खाली पाडतील. जर तुमची ताकद दुसऱ्यांच्यावर वागण्यावर अवलंबून असेल, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रतिक्रियावर टिकलेली असेल, तर प्रत्येक वेळी होणारा हा बदल तुम्हाला हलवून सोडेल, तुम्हाला त्रास देईल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभा राहायला शिकाल, स्वतःची ओळख निर्माण कराल, त्या दिवशी हे अवलंबून राहणं संपू लागेल. तुम्ही इतरांवर विसंबून राहणार नाहीत. स्वतःसाठी उभं राहणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाशी भांडायला लागा किंवा सर्वांना चुकीचे ठरवू पाहता. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुम्ही तुमचे निर्णय, तुमची मूल्य आणि तुमच्या सीमांचे रक्षण करायला शिकलात, त्यांची जपवणूक करायला शिकलात. आता तुम्ही ठरवा की तुम्ही कोणती गोष्ट स्वीकारायची आहे आणि कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. ही स्पष्टता तुम्हाला आतून मजबूत बनवते. होय मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करता, तेव्हा सुरुवातीला थोडंसं विचित्र, अवघड वाटतं, कठीण वाटतं. कारण आधी तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होतात. तुम्हाला वाटत होतं की लोकांनी तुम्हाला समजून घ्यावं, तुमचं कौतुक करावं, तुम्हाला स्वीकारावं. पण जेव्हा तुम्ही स्वतःची बाजू घेता, स्वतःचं म्हणणं मांडता, तेव्हा काही लोक नाराज होतात, काही दूर जातात आणि काही आपल्याशी कोरडे वागू लागतात. हीच ती परीक्षा असते जिथे तुमच्या मजबूतीचा कस लागतो, तुमची हिंमत बसली जाते. जर यावेळी तुम्ही डगमगलात तर पुन्हा त्याच जुन्या सवयी परत येतात, तुम्ही कमकुवत पडता. जर तुम्ही शांत राहिलात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिलात, तर हळूहळू तुम्हाला जाणीव होते की जगाच्या कोरड्या वागण्याचा आता तुमच्यावर तितका परिणाम होत नाही, तुम्हाला त्रास होत नाही. आधीच्या गोष्टी आता त्या गोष्टी फक्त ऐकू येतात, मनाला लागत नाही, तुमच्यावर परिणाम करत नाहीत. परिस्थिती तुम्हाला स्वतःची उत्तरे शोधण्याची समजते. तेव्हा तुम्ही हे मान्य करता की प्रत्येकजण तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तेव्हा मनाला होणाऱ्या जखमा आपोआप भरू लागतात. अनेकदा जे तुटतं ते तुमचं धैर्य नसतं, तर तो तुमचा भ्रम असतो, ज्यावर तुम्ही अवलंबून होतात. आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही बाहेरच्या डोंगरापेक्षा आतल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवू शकता. जे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, ते नकळत तुम्हाला तुमच्या सीमा ठरवायला शिकवतात. प्रत्येक नातं आयुष्यभर निभावण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला योग्य दिशा दाखवून शांतपणे निघून जातात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य ठरता, तेव्हा जगाच्या मतांचे ओझे कमी वाटू लागते. कधीकधी परिस्थिती अशी असते की आपल्याला असं वाटतं की खूप आपल्याला त्रास होत आहे, पण नाही. कधी परिस्थिती तुम्हाला यासाठी थांबवते जेणेकरून पुढे जाण्याआधी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. आयुष्याचा खरा धडा पुस्तकात नाही, तर त्या क्षणांमध्ये दडलेला असतो जिथे तुम्ही पूर्णपणे एकटे उभे असता.
जो आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, कदाचित उद्या तोच तुमच्या स्थिरतेवरून काहीतरी शिकायला येईल. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवस तुम्हाला अधिक तयार नक्कीच करत असतो. म्हणूनच तुम्ही आलेल्या संकटांना हार मानू नका, खचून जाऊ नका. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. तुमचं आयुष्य तुम्ही खराब करू नका. मित्रांनो, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी आणि स्वतःवर विश्वास जास्त ठेवू शकता, तेव्हा भीतीची पकड सैल होऊ लागते. अनेकदा शांत राहणं ही कमजोरी नाही, तर त्या समजुतीची खूण आहे, जी वादाच्या पलीकडे गेलेली असते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं नसतं. होय, जी वेळ तुम्हाला रिकामा करते, तीच वेळ तुम्हाला आतून भरण्याचं कामसुद्धा करत असते. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देत बसू नका. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा नशीब तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकता, तेव्हा नशिबाला दोष देणार आपोआप सुटून जाता. प्रत्येक हास्य आनंद दाखवत असतं नाही. काही हास्य फक्त हे सांगतात की माणूस हार मानत नाही. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कोणी बघणारं नसतं आणि तरीही तुम्ही सत्याला धरून असता. जे लोक तुमच्या सरळपणाला कमजोरी समजतात, ते तुमच्या खोलीला कधीच समजू शकत नाहीत. होय मित्रांनो, आयुष्य तुम्हाला प्रत्येक वळणावर हे सांगत नाही की पुढे काय होईल, पण प्रत्येक वळणावर हे नक्कीच दाखवून देतं की तुम्ही आतून किती तयार झाला आहात. तुम्ही जेव्हा प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सोडून देता, तेव्हाच पहिल्यांदा तुम्ही मोकळा श्वास घेता. अनेकदा जी शांतता तुमच्या वाट्याला येते, तीच तुम्हाला त्या सत्यांची ओळख करून देते, ज्यापासून गोंगाट तुम्हाला दूर ठेवते. आयुष्यातली सर्वात खोल शिकवण तीच असते, जी तुम्ही कोणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतः समजून घेतात. मित्रांनो, जे लोक तुमच्या चांगुलपणाला साधारण समजतात, त्यांना हे माहीत नसतं की खरा चांगुलपणा निभावणं किती कठीण असतं. कधीकधी परिस्थिती यासाठीच गुंतागुंतीची होते, जेणेकरून तुम्ही बाहेरच्या आधाराशिवाय स्वतःच्या समजुतीवर उभे राहू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकता, तेव्हा भीती तुमचा शत्रू नाही, तर मार्गदर्शक बनते. मित्रांनो, प्रत्येक नातं सोबत राहण्यासाठी नसतं. काही नाती तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला येतात. आयुष्य तुम्हाला हे शिकवत नाही की पडू नका, तर ते शिकवतो की पडल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं. मित्रांनो, जी वेळ तुम्हाला थकवते, तीच वेळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचं कामसुद्धा करत असते. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला शिकलात, तेव्हा दुसऱ्यांचे तुच्छ वागणं तुम्हाला कमी त्रास देतं. कधीकधी सर्वात योग्य रस्ता तोच असतो, जो सोपा नसतो आणि जिथे गर्दी नसते. आयुष्याचं ओझं तेव्हा हलकं होतं, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडून देता. जे आज तुमच्या शांत राहण्याला समजत नाहीत, ते उद्या तुमच्या स्थिरतेपासून नक्कीच दूर जाणार आहेत. मित्रांनो, दररोज आनंदी राहणं गरजेचं नाही, पण दररोज प्रामाणिक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचं प्रामाणिकपणा हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनते. जेव्हा तुम्ही तुलना करणे सोडून देता, तेव्हा तुमचा प्रवास आपोआप खास बनतो. आयुष्य तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. ते प्रत्येक वेळी काहीतरी समज देऊनच पुढे पाठवत असतो. जे लोक तुमचा संघर्ष बघत नाही, त्यांना तुमच्या यशाची किंमतसुद्धा समजू शकत नाही. होय मित्रांनो, कधीकधी पुढे जाण्यासाठी काही गोष्टींना धरून ठेवणं नाही, तर त्यांना सोडून मुक्त होणं हे जास्त गरजेचं आहे. आयुष्य तुमची कितीही परीक्षा घेऊ, प्रत्येक वेळी ते तुमच्या सहनशक्तीमध्ये एक नवी बाजू सोडत असते. होय, फक्त अट ही आहे की तुम्ही थांबला नाहीत पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याचा हट्ट सोडून देता,
तेव्हा तुमचा साधेपणा तुमची सर्वात मोठी ओळख बनते. अनेकदा जो रिकामापणा जाणवतो तोच तुम्हाला हे समजवण्यासाठी येतो की आता यामध्ये काहीतरी नवीन भरण्याची वेळ आली आहे. आयुष्यातला सर्वात खरा विश्वास तोच असतो जो तुम्ही स्वतःवर ठेवायला शिकता. जे लोक आज तुमची शांतता समजत नाहीत ते उद्या तुमच्या संयमासमोर गप्प बसतात. कधीकधी परिस्थिती यासाठी जड वाटते जेणेकरून तुम्ही तुमचा विचार अधिक खोलवर करू शकाल. तुम्ही इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या समजुतीवर चालू लागता. होय मित्रांनो, तेव्हा भ्रम आपोआप तुटू लागते. प्रत्येक नातं सोबत चालण्यासाठी नाही, काही नाती तुम्हाला योग्य जागी सोडून पुढे जाण्यासाठी असतात. आयुष्याचा सर्वात मोठा धडा हा आहे की प्रत्येक हार तुम्हाला कमकुवत नाही तर अनेकदा जास्त स्पष्ट विचार करणारा बनवते. जी वेळ तुमचा वेग कमी करते तीच वेळ तुम्हाला चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापासूनही वाचवते. जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारता तेव्हा भीतीची जागा आत्मविश्वास घेतो. मित्रांनो, कधीकधी सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर आपल्या आतल्या विचारांमध्ये येतो आणि तोच सर्व काही बदलून टाकतो. मित्रांनो, सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, लोक तुमच्या चांगुलपणाची चेष्टा करतात ते तुमच्या खोलीशी अंजान असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सावरायला शिकता तेव्हा परिस्थिती तुम्हाला कमी हलवू शकते. प्रत्येक दिवस खास नाही पण प्रत्येक दिवस तुम्हाला समजूतदार नक्कीच बनवत आहे. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा जेव्हा सोबत कोणी नाही तरीही तुम्ही योग्य मार्गावर योग्य दिशेने जात आहात. जे आज तुम्हाला हलके समजतात तेच उद्या तुमच्या स्थिरतेवरून शिकायला येतील. कधीकधी पुढे जाण्यासाठी ध्येय बदलण्याची गरज नसते, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं पुरेसा असतो. होय, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की बाळा, आयुष्याची लोक अचानक न सांगता मागे हटतात, तुमची साथ सोडतात, पण तुम्हाला कमकुवत करायला ते येत नाहीत. त्यांचा हेतू तुम्हाला तोडण्याचा नसतो, ते तर तुम्हाला याची आठवण करून द्यायला येतात की तुमच्या जीवन प्रवासात तुमचा रस्ता इतर कोणाच्या असण्यावर, इतर कोणाच्या सोबत असल्यावर टिकलेला नाही, अवलंबून नाही. जेव्हा कोणी आपल्यासोबत चालतं, जेव्हा कोणी आपलं माणूस सोबत असतं तेव्हा आयुष्याचं ओझं वाटत नाही. आपल्याला निर्णय सोपे वाटतात, भीती कमी वाटते आणि रस्ते छोटे दिसतात आणि जवळ वाटते. आपल्याला वाटतं की जर कोणी आहे तर सर्व ठीक होईल, आपण प्रत्येक संकटातून बाहेर पडू. पण जसा तोच व्यक्ती साथ सोडतो, अचानक पूर्ण भार तुमच्या खांद्यावर येऊन पडतो. तुम्हाला एकटेपणा जाणवतो. त्याच क्षणी मनात प्रश्न येतो की आता काय होईल, आता कसं चालेल, आता मी कसं सावरू. हीच खूप महत्त्वाचा विषय आहे जिथे आयुष्य तुम्हाला एक कठोर पण खूप गरजेचा धडा शिकवते की आधार चांगला असतो, सुखद असतो, पण तो कायमस्वरूपी नसतो. तो कधीही राहून घेतलेला जाऊ शकतो. लोक त्यांच्या कारणामुळे येतात, त्यांची स्वतःची कारणे असतात आणि त्यांच्या कारणांमुळेच निघून जातात. कोणी जाणीवपूर्वक जातं, कोणी नाही जाणत, तर कोणी आपल्या मर्यादांमुळे, आपल्या अडचणींमुळे. पण त्यांच्या जाण्यानंतरही आयुष्य थांबत नाही, त्याला पुढे जावंच लागतं. प्रवास चालूच राहतो आणि ते पुढे नेण्याची जबाबदारी शेवटी तुमचीच असते. तुम्हालाच ती पूर्ण करावी लागते. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी साथ सोडतो तेव्हा तुम्हाला खूप वेदना होतात, मन खूप जड होतं, पण आता सर्व काही संपलं असं वाटतं, जीवन थांबलं असं वाटतं. पण हळूहळू तीच वेदना तुम्हाला मजबूत बनवायला सुरुवात करते, तुम्हाला ताकद देते. तुम्ही शिकता की आता प्रत्येक काम स्वतः करायचं आहे, प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायचा आहे आणि प्रत्येक परिणाम स्वतः स्वीकारायचा आहे. हे सोपं नसतं, यात खूप मेहनत आणि हिंमत लागते. पण हीच प्रक्रिया माणसाला आतून तयार करते, त्याला आत्मनिर्भर बनवते.
या अनुभवानंतर माणूस इतरांवर पूर्णपणे विसंबून राहणं सोडून देतो. तो आपली ओळख स्वतः निर्माण करतो. त्याला हे समजू लागतं की आधार मिळाल्यावर कृतज्ञ असावं, आभार मानावं. पण आधार गेल्यावर तुटून जाणं गरजेचं नाही, विस्कळीत होऊ नये. कारण जर तुम्ही प्रत्येक वेळी कोणाच्या जाण्याने कोलमडून पडलात तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमची ताकद, तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिली आहे. हळूहळू तुम्ही हे देखील शिकता की आयुष्याचं ओझं कोणी एक व्यक्ती नेहमी उचलू शकत नाही. तो कोणी एकाच्या खांद्यावर नेहमीच असू शकत नाही. ते उचलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला सक्षम बनावं लागेल. होय मित्रांनो, स्वतःला मजबूत करावं लागेल. तुम्ही तुमचे विचार पक्के करता, तुमच्या सवयी सुधारता आणि तुमच्या अगदी हिंमत निर्माण करता, जी तुम्हाला एकटं पुढे जाण्याची ताकद देते, प्रेरणा देते. तेव्हा हे समजून येतं, जेव्हा ही गोष्ट मनात उतरते तेव्हा तक्रार कमी होते, रडणं थोडं बंद होतं. आता तुम्ही हे विचारत नाही की तो का निघून गेला, मला का सोडून गेला, तर तुम्ही हा विचार करता की आता मला काय करायचं आहे, माझं पुढचं पाऊल काय असेल. हाच विचार तुम्हाला पीडित नाही, म्हणजेच कोणाचा बळी नाही, तर एक जबाबदार माणूस बनवतो, एक जबाबदार व्यक्ती बनवते, जो आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मालक स्वतः होतो. एका वेळेनंतर तुम्ही मागे वळून पाहता आणि तुम्हाला जाणवतं की ज्या गोष्टींनी लोकांनी तुमची साथ सोडली, त्यांनी नकळत तुमची स्वतःशी ओळख करून दिली, तुमच्या घरात अगदी तुमच्याशी परिचय करून दिला. जर ते सोबत असते तर कदाचित तुम्हाला कधीच कळलं नसतं की तुम्ही किती ओझं पेलू शकता, किती दूर चालू शकता आणि किती वेळा पडून पुन्हा उभे राहू शकता. म्हणून प्रत्येक वेळी कोणी साथ सोडली तर त्याला फक्त नुकसान समजू नका, त्याला एक तयारी समजा, एक संधी समजा. अशी तयारी जी तुम्हाला शिकवते की आयुष्याच्या वाटेवर सर्वात गरजेचं कोणाचा हात किंवा कोणाचा आधार नसून तुमच्या स्वतःच्या खांद्यांची ताकद आहे, तुमची स्वतःची हिंमत आहे. आणि जेव्हा ती ताकद तयार होते तेव्हा ती हिंमत मजबूत होते. तेव्हा आयुष्यातलं कोणतंही ओझं तुम्हाला तोडू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, भगवंताची साथ कायमच तुम्हाला मिळणार आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज, योगीराज, स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि बघा, प्रत्येक स्वामी भक्ताचं हे कर्तव्य आहे की स्वामी सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.